जिओच्या नव्या मोबाईल योजनेत 56 दिवसांची वैधता, दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा, अमर्याद फोन कॉल आणि संदेश सुविधा. हा प्लॅन अनेक ग्राहकांमध्ये सध्या लोकप्रिय ठरत आहे. नागपूर पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवी प्रणाली सुरू केली. आवाजाद्वारे मजकूर लिहून केवळ 2 मिनिटात तक्रार नोंदवता येते. व्हॉट्सअपद्वारेही नागरिकांना तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जुनी दुखापत वाढल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सुमारे 29 वर्षापूर्वी झालेल्या अपघातातील जखमेवर आता वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक मतदार यादीतील वादामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी हस्तक्षेप करत हा निर्णय घेतला असून नवीन निवडणूक तारीख लवकरच जाहीर होणार आहे. नाशिक येथील द्वारका अंडरपासच्या कामादरम्यान उत्खनन करताना सुमारे 125 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर आढळली. या ऐतिहासिक शोधामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. लडाख आंदोलन प्रकरणात अटकेत असलेले सोनम वांगचुक यांची जोधपूर कारागृहातून सुटका झाली. पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक हक्कांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली होती. नाशिक शिक्षण विभागात बनावट फॅलार्थ आयडी वापरून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले. या प्रकरणामुळे राज्य सरकारला सुमारे 150 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत कमी झाल्याने बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची उत्सुकता वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कल्याण येथे पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. बिग बॉस मराठी 6 मधील स्पर्धक राकेश बापट यांनी माझी पत्नी रिद्धी डोगराबद्दल बोलताना तिची आठवण येते असे सांगितले. त्यांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.